सांगतो आज काय झालं. तो आर्य माझ्याशी भांडत होता. तुला काय झालं ईशान? एक्झामचे पेपर दिले का? नाही. मग स्कूलच्या क्रिकेट टीम मध्ये घेतले नाही का? अरे ते माहिती आहेत ना कसे पार्शियालिटी करतात. नाही रे बाबा. मग नेमकं काय झालंय? पार्थ, आपण मोठे कधी होणार? या त्याला काय, त्या कियानला तर गर्लफ्रेंड पण भेटली. ती नंदनवन कॉम्प्लेक्स मधली जिया नाही का? अरे गर्लफ्रेंडचं नाही रे म्हणत आहे मी. मग आपण पैसे कधी कमवणार? पण ह्याला तर अजून खूप वेळ आहे रे. म्हणजे कमीत कमी 10 वर्ष तरी आपल्याला अजून शिकावं लागेल. अरे पार्थ, पण हीच प्रोसेस आपल्याला फास्ट नाही का करता येणार? म्हणजे बघ ना, मला ना खूप पैसे कमवायचे आहेत. तुला आठवतं मी आणि इराने इथे खाली सोसायटीमध्ये आजोबांचे बुक्स विकायला काढले होते. हा, पण ते कोणी विकतच नाही घेतले कारण ते जुने झाले होते. तुला ईशान किती पैसे हवेत? मला बघ, म्हणजे जेवढे जमतील तेवढे, जेवढे देशील तेवढे चालतील. माझ्याकडे एक आयडिया आहे. ते स्कूलमध्ये नाही का कधी कधी देतात बघ, इन्स्टिट्यूट कलेक्शन. म्हणजे लोकांकडून पैसे घ्यायचे, ओल्ड एज होम साठी फंड कलेक्ट करायचं. तसं केलं तर म्हणजे खूप लोकांकडून पैसे घेऊ, काहीच प्रॉब्लेम नाही रे. हे बेस्ट आहे रे. म्हणजे आपण प्रत्येकाकडून 10,000 मागूया. हो चालेल ना. चल आपण कामाला लागू. आपण एक काम करूया, एक ना चार्ट करूया आणि त्यावर सगळ्यांची नावं लिहू. म्हणजे आपल्याला कळेल ना कोणी कोणी किती पैसे दिलेत. म्हणजे सगळे सेम नाही देणार ना. हा हा चालेल. हा चल चल चल. हा चल. हे बडी चट काम करून राहिली. कुठून ताकद येते हिच्या तेवढी? मला तर पाहू थकाल झाला. काम करू करू थकून नाही राहिली. मशीन बसवलं का काय हातात? का घाईत आलाय हा आता? आता हे बडी डबे भरू भरू देऊन राहिली सारेले. हा, आपल्याला उचला लागते आपला गाशा. जा लागते गावाला. गप मी आलो तोपर्यंत नजर ठेव. आलोच.
निलिमा आत्या तुमचे डबे तयार झाले ना? हे काय डबे तयारही झाले? हो झाले. वा, सुपर फास्ट आहात तुम्ही. पण आत्या मला मदतीलाही नाही बोलवलं तुम्ही, हे काही आवडलं नाही हा मला. अगं काय 2 तर पूर्ण डबे बनवायचे होते आणि एका डब्यात भाजी आणि दुसऱ्या डब्यात खीर. आता भाजी तर या भाजी बरोबरच झाली, खिरीला असा मला किती वेळ लागतोय. आणि तुला तरी काय सकाळ सकाळ केवढं काम असतं, पोरांच्या मागे धावावं लागतं. माझा पसारा वाढला ना की नक्की बोलवीन तुला मदतीला. झालं? हा? बरं ठीक आहे, बरं, बरं तू ये. भरायला मदत कर. हा हा, हे ठेव तिकडे त्या याच्यात. मी तोपर्यंत दुसरे 2 डबे आहेत. हो. हे बघ, याच्यात खीर आहे, उभंच्या उभं ठेवा. हो. आणि याच्यात भाजी आहे, पोळ्या पण दिल्या त्यांना. ओके. सुरुवातीला जरा अंदाज येईल ना आपण कसं बनवतो, काय बनवतो, है ना? चला हो. देऊन येते. हो. गणपती बाप्पा मोरया. हा हे बरोबर आहे. हे हा हे काय तोरणे मी काय म्हणतो ते हाफ इयर क्लोजरचे अकाउंट्स आहेत ना ते जरा घेऊन येता का? हो. देसाई बरं झालं आठवण केली. हा. यासाठी त्या ऑडिटरचा फोन आला होता. अच्छा अच्छा ही क्वेरी काढली काय त्याने? ओके. डबे आणलेत. हो. तोरणी तुमचा डबा हा आणि हा देसाईंचा डबा. बर मी लगेच निघते, मला डबे पोचवायचे बाकीच्यांना. थँक्यू. देसाई पाहिलत का तोरणे? हो हे पाहिलं का देसाई? बरं ती नंतर आधी मला डबा उघडूनच बघायचा आहे. एकदम प्रोफेशनल काम केलेलं दिसतंय ताईंनी. भान, चपाती, हा भाजी, हा हा देसाई काय सुगंध आहे. हो 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 खरंच छान वास येतोय आणि एकदम प्रोफेशनल दिसतोय. अहो आता ही नेमकी जेवणाची वेळ नाहीये म्हणून त्यात मी आताच खाऊन फस्त केला असता. मीही अजून काही तास थांबावं लागणार आहे. पण एक सांगू देसाई, ह्या माझगावकरांचा आपल्या आयुष्यात काहीतरी फायदा झाला म्हणायचं. निदान या गोष्टीसाठी तरी माझगावकरांचे 4 गुन्हे माफ केलेच पाहिजेत आपण. बरोबर. ओ सरकटे, काय चाललं तुमचं? तोंडावर रुमाल घेऊन मारे पसरून राहिले. ते हेंबाडी पानं काय करून राहिली? काय शिट्टी वाजवते? तुला काय मी बावळट वाटलो का का? तुला सांगतो तुझ्या रागावरच इलाज करून राहिलो ना मी. कसं काय? ज्या लोकांनी या बाईले डोक्यावर बसवले ना तीच लोक या बाईले डोक्यावरून खाली पाडणार. हिचा डबा देण्याचा प्लॅन फसणार. कसं? बाबा डबे तयार हा कोण आहे? देसाई. देसाईचं काय आज शेंगदाण्याचं कूट, शेंगदाण्याचं कूट, शेंगदाणा. हा हे ठेवलं ह्याच्यावर. हा तो तोरणीचा डबा. तोरणीला काय चटणी मसाला. वा 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 मस्त मस्त मस्त. तोरणे येऊ दे धर तुझा आता बरोबर. बाप्पा, काय चक्काई डोकं चालून राहिलं तुमचं? माय बाई. या चिटकिरीला घराच्या बाहेर काढायचं ना तर आपल्याला टोकं लावायला लागते. बघ त्याला करू दे लढाई सगळ्यांच्या समोर. आपण असे ना लपून छपून बाण मारून टाक. असा बाण मारू की नाही बरोबर लागला पाहिजे. काय माय बाई, कायच करू मी तुमचं? असा लाळ येऊन राहिला तुमच्या. आलात बाबा? निलिमा आत्या, बाबा आले.
अगं बरं झालं, गरम गरम चहा तयारच आहे दादा. अरे वा घे. आल्या चहा आल्याचा चहा म्हणजे मी आल्याचा नव्हे मग आलं घातलेला चहा. वा बाबा मस्त. जोक जोक आल्या बरं वाटतं ना जरा. आल्या आल्या विनोद सुरू झालेला आहे आल्याचा. आले मी. ताण कमी झालं ना. ए तू गेली नाही कंपनीत? हो, मी जाऊन आले फायनान्स कंपनीत आणि लोनची रिक्वायरमेंट वगैरे सगळंच विचारून आले. पण सुकटणकर फूडसाठी लोन घेते म्हटल्यावर त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्याकडूनच लोन घ्यावं. म्हणजे खरं तर सुकटणकरांनी तशी ऑफरही मला दिली आहे, पण मी नाही घेतली ती. नाही बरोबर आहे, पण एक दिवस फुकट गेला भैरवी. हो बाबा, बघूयात आपण, करूयात काहीतरी प्रयत्न. बर, निलिमा आत्यांनी 4 डबे करून पाठवले माहितीये का? विचारा त्यांना. हाय, निलू ए निलू. काय रे दादा? आ? काय ग? अभिनंदन, गाडी रुळावर आली ना. मला खूप दिवसांनी काहीतरी केल्यासारखं वाटलं रे दादा. आणि दोघांचे फोनही येऊन गेलेत, डबा उत्तम होता म्हणून. मला इतकं छान वाटलं ना दादा. पण भैरवी, देसाई आणि तोरणे त्यांचा नाही आला ग फोन. त्यांना पूर्ण डबा दिला होता ना. आवडलं नाही आवडलं काही कळवलंच नाही त्यांनी. येईल. काय आश्चर्य नाहीये, दुसऱ्याचं कौतुक करण्याची पण एक वृत्ती असावी लागते. त्यांच्याकडे नाहीये, झालं. आणि काय त्यात. मी बघते. अगं बाई, मी आता म्हणतच होते. काही म्हणू नका. निलिमा ताई काय सांगितलं होतं, मला तिखट जेवण चालत नाही. आणि मी सांगितलं होतं ना मला दाणे चालत नाही, त्याची एलर्जी आहे म्हणून. मग का घातलं तुम्ही ज्यात त्यात दाण्याचं कूट? अहो, एक घास खाल्ला आणि डोकं धरलं माझं, छातीत जळजळ झाली आणि पित्ताच्या उलट्या झाल्या. हो, मग काय फायदा झाला तुम्हाला एवढं सगळं समजावून? हो, मी नाही घातलं. नाही घातलं? अहो, जाळ आहे जाळ. माझ्या कानातून धूर निघाला. अगदी मानभावीपणे विचारलं, तुमच्या आवडीनिवडी सांगा हो. आम्ही सांगितल्या, तरी एवढं कसं काय चुकलं? अहो, फराळ चांगला होता म्हणून जेवण मागवलं ना तुमच्याकडून, आणि तोंडावर पडलो. आता आयुष्यात पुन्हा तुमच्या हातचा एक पदार्थ सुद्धा खाणार नाही. हो, नाकाला दोऱ्या लावायची वेळ आली आमच्यावर. अहो माजगावकर, तुमच्या बहिणीकडनं ही अपेक्षा नव्हती. हा, एरवी मोठे काटेकोर असल्याचं दाखवता ना, मग ही अशी एवढी मोठी चूक यांनी केलीच कशी? नंतर चुकीने काहीतरी झालं असेल, सॉरी. मी तिच्या वतीने माफी मागतो. माझगावकर, आम्हाला माफी बिफी नको आहे. यांना यापुढे डबे विकता येणार नाहीत. सोसायटीची परवानगीच नाहीये. एक मिनिट. नाही, लक्षात ठेवा, नाहीये परवानगी. अहो, पण तुम्ही माझं ऐकून काय झालंय हे सगळं? मी नव्हता घातलं ग दाण्याचं कूट आणि तिखट. हो, ठीक आहे. अगं झालं ते झाले, जाऊ दे. आपण दुसरा काहीतरी मार्ग काढू. हा? काय हातातोंडाशी आलेलं घास असा निघून गेला की ऐका प्रयत्न माझं. करते. तुझे सांगतो खा मामा, त्या तोरण्याची जीभ आहे ना, ती अशी चुरू 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 चालत होती. आता तिखट खाल्लं ना, बघ आता कसं होईल. आता अंत देसाईला आहे त्या शेंगदाण्याच्या कुटाची अलर्जी, आणि माया पट्ट्यानं शेंगदाण्याचं कूट टाकलं त्या भाजीत. आता बशीत खासवत वानेरासारखं. आता म्हणावं त्या चेटकिनीला, जा पक्या दादाकडे जा आणि तिथेच राहा. नाही, झाडावर जाऊन बस म्हणा, उतरूच नको खालून. अरे गप्प बसा रे, काय लावलंय तुम्ही? काय काय लावले नाही, तुला सांगतो बाबा, हे छुप युद्ध आहे. कसलं आलंय छुप युद्ध? ते 2 सैनिक आहेत की नाही, ते असे खाली पडले धमाक. आता ते करणार ठाणा नाना करणार. आणि या चिटकिनीचा जो धंदा आहे ना, डबे द्यायचा, तो सुरू व्हायच्या आधीच बंद होणार.
त्याचा आपल्याला काय फायदा? अरे बाबा तिचा धंदा बशीन ना, तिला पैसे नाही ना मिळणार. ए मामी, तुला कळतंय का? हे डबे बनवून डबे विकून किती पैसे कमवणार आहे ती, आणि असा कितीचा फायदा होणार आहे तिला? नाही, बाबू मुद्दा तुझा बरोबर आहे, पण तिचं ते जेवण खाऊन लोक आजारी पडतील ना, मग लोक चिडतील आणि तिला असे हाकलून देतील. फायदा आपला आहे की नाही? या प्लास्टिकच्या तलवारीने खेळणं बंद करा. तुम्ही जेवढे बोलता ना तेवढी ताकद नाहीये तुमच्यात. यांनी काही होणार नाही. आता या छोट्या छोट्या फुलवाज्या लावून काही होणार नाही. आता मोठा बॉम्ब लावायचा. मलाच काहीतरी विचार करावा लागेल आता. हा विचार करणार. काही नाही होत त्याच्याने. हा म्हणजे कसा बुद्धी टीचभर आणि बडबड गावभर. काही काही होत नसते याच्या. ह्याचं तोंड कसं बंद करावं लागेल याचा विचार करावा लागेल आपल्याला. बरोबर आहे तुझं, बरोबर आहे. हे घ्या बरं, तुम्ही पाणी पिऊन घ्या. असं कसं झालं ग भैरवी? अगं मी इतकं लक्षात ठेवून स्वयंपाक केला होता, डबे भरले होते. काय होतंय? पुन्हा एकदा माझ्यामुळे तुम्हाला ऐकून घ्यावं लागलं. असं काही नाहीये. हे बघा, काहीही गडबड झालेली नाहीये, आणि हे पहिल्यांदाच झालंय की नाही. अगं पण असं झालं तर कोण काम देणार आहे मला? तुमच्यावरचा भार कमी करायला निघाले होते ना मी. तुम्ही आमच्यावर भार आहात. मुळात हा विचार का करताय तुम्ही? विचार काढून टाका बरं हा. हे बघा, बाबांना उलट तुम्ही त्यांच्या बरोबर आहात, आनंदात आहात, सुरक्षित आहात, हे बघून बरं वाटतंय. भार नाही वाटत आहे. हे बघा, आता तुम्ही नका काळजी करू. आपण काहीतरी मार्ग काढूयात दुसरा. ओके? मला काय वाटतं, आई बाबांच्या सोसायटीमध्ये डबे करून देऊया. आत येऊ का? हा बोला ना परशू. ते कुरिअरवाला आलता. हा तो म्हणला हे संयमिताईंचं लेटर आहे. हा म्या म्हणलं येता जाता दिसल्या ताई तर देईन, पण दिवसभर दिसल्या नाहीत ना, म्हणून मुद्दाम आलो द्यायला. बर बर, मी देते तिला. थँक्यू. भैरवी काय ग, काय देऊन गेलाय परशू? समासाठी लेटर आलंय. नाही म्हणजे आजकाल असे लेटर्स येत नाहीत, मेल्सच येतात. पण हे इंटरनॅशनल लेटर आहे, लंडन वरून. ये, आज तुला आवडते म्हणून चवळी केलीये. मामी आजी, तू तिकडे का बसतेस? आमचं वेगळं जेवण आहे. अरे बाबू आला. बाबू ये, बस बस बस. ए कॉमेडी, ते आणा लवकर पापड, बाबूला आवडतात ना. आणलं ना बाप्पा, पापड आहे, कोशिंबीर आहे, आहे का? वा वा वा. हा. ये, ये. अरे अरे पनीरची भाजी आहे. अशी झणझणीत आहे. हा, झणझणीत. काका, तू इकडे बस ना आमच्या बरोबर, जागा आहे इकडे. मला नाही बसायचं तिथे. तू जेव समा. बरं ऐक, तुझ्यासाठी एक लेटर आलंय. कसलं लेटर? माहित नाही, पण तुझ्यासाठीच आहे. लेटर? अगं थांब थांब थांब, घे घे घे, पाणी घे, पाणी घे.
अगं जेवण तरी संयमी? जा. एक घासही खाल्ला नाही पोरीने. समा, कसलं पत्र आहे? कोणाचं नाही. मी कुणाचं नाही विचारलं. कसलं लेटर आहे? कुठून तरी बाहेरून आलंय. अगं माऊ, तुला आठवतंय माझी ती एक लंडनची फ्रेंड, मे बी तिने असेल पाठवलं. मग कोणाचं नाही का म्हणालीस? नाही म्हणजे मला असं वाटलं. बघ उघडून. हं? बघ ना उघडून. बघते. जाते मी. आय होप काही सिरियस नसेल.